नमस्कार. प्रेमिनाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपल्याला नाश्त्याकरता मस्त असा रस्सम वडा तयार करायचा आहे. रस्सम करण्यासाठी मसाला सुद्धा तयार करायचा. तर मेंदू वडा, इडली सांबर ह्याच्यापेक्षाही रस्सम वडा खायला खूप छान लागतो आणि झटपट तयारही होतो. तर रस्सम वडा आणि रस्सम करण्यासाठी मसाला करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि हे सर्व कसं तयार करायचं हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जाऊया. त्याच्या आधी जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा. तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आता आपल्याला नाश्त्याकरता मस्त असा रस्सम वडा तयार करायचा आहे आणि रस्सम करण्यासाठी रस्समचा मसाला सुद्धा तयार करायचा आहे. तर मसाला तयार करण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते आधी बघूया. इथे 2 चमचे चण्याची डाळ घेतली, 2 चमचे उडदाची डाळ घेतले, इथे 1 चमचा तुरीची डाळ घेतली, 2 चमचे धने घेतलेत, 1.5 चमचा जिरे घेतलेत, 10 ते 15 मिरे घेतलेले, 5-6 लवंगा घेतल्यात, 2 चमचे बेडगी मिरची पावडर घेतली. जर बेडगी मिरची पावडर नसेल तुमच्याकडे तर 7 ते 8 बेडगी मिरच्या घ्यायच्या. ह्या जागी इतक्या मसाल्यासाठी 7 ते 8 पुरेसे होतात. इथे पाव चमचा हळद घेतले, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता आधी आपण मसाला भाजून घेऊया. आपल्याला रस्समचा मसाला आधी भाजून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी इकडे पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. पॅन गरम झालेला आहे. चण्याची डाळ घालूया, त्याच्यातच तुरीची डाळ सुद्धा घालूया, त्याच्यातच उडदाची डाळ सुद्धा घालूया आणि छान सुगंध सुटेपर्यंत आपल्याला या डाळी बारीक गॅसवरती भाजून घ्यायच्यात. मध्यम गॅस ठेवायचा म्हणजे डाळी ह्या करपत नाहीत. हे बघा 1 ते 2 मिनिटं मध्यम गॅसवरती चांगल्या मी डाळी सुगंध सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे. आता आपण ह्या डाळी काढून घेऊया. आता आपण धने घालूया, त्याच्यातच जिरे सुद्धा घालूया, त्यातच लवंगा आणि मिरी पण घालायचे आणि हे सुद्धा चांगलं सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. हलकासा गवळा गवळा रंग येईपर्यंत चांगलं भाजायचं. हे बघा धने आणि जिरे आता चांगले भाजलेले आहेत, छान गवळे गवळे झालेत, सुगंध पण छान सुटलेला आहे. आता आपण काढून घेऊया. जर तुम्ही बेडगी मिरची पावडर नसाल वापरत, त्या जागी जर तुम्हाला मिरची वापरायची असेल बेडगी मिरची तर त्या 7 ते 8 मिरच्या छान कुरकुरीत होईपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आणि ह्या मसाल्यासोबत त्या सुद्धा वाटायच्या. आता आपण हे काढून घेऊया. आता भाजून घेतलेला मसाला चांगला थंड झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. वाटून घेण्यासाठी मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला घ्यायचा. आता त्याच्यामध्ये मेथी दाणे पण घालूया. मेथी दाणे बाजूला राहिले होते ते पण मी हलकेसे भाजून घेतलेत. अगदी पाव चमच्याला कमी घेतलेत, ते पण घालूया. त्याच्यातच बेडगी मिरची पावडर ही पण घालूया. हळद घालूया, त्याच्यातच थोडासा हिंग घेतलाय तो पण घालूया म्हणजे मसाला खूप दिवस टिकतो आणि चवही मसाल्याला छान येते. आता मसाल्यापुरतं मीठ घालूया आणि मसाला आता बारीक वाटून घेऊया. हे बघा सगळा मसाला मी असा बारीक वाटून घेतलेला आहे. रंग काय सुंदर आलाय बघा आणि सुगंध तर खूपच छान येतोय. रस्सम दाटसर होण्याकरता तुम्ही 1 चमचा तांदूळ सुद्धा भाजून या मसाल्यासोबत वाटू शकता. मस्त रस्सम दाटसर होतं. हा मसाला छान टिकतो 2 ते 3 महिने. हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. पाहिजे तेव्हा तुम्ही हा वापरू शकता रस्सम करण्यासाठी. आणि सांबार करत असाल तर सांबार मसाल्यासोबत हा मसाला सुद्धा तुम्ही थोडासा घालू शकता. छान लागतं सांबार सुद्धा. आता हा पण मसाला बाजूला ठेवूया आणि रस्सम करण्याची तयारी करूया. आता आपल्याला रस्सम तयार करायचंय. रस्सम तयार करण्यासाठी साहित्य बघूया काय काय घेतले ते.
इथे मी 4 चमचे तुरीची डाळ कुकरला लावून 4 शिट्ट्या काढून अशी मऊ शिजवून घेतले. आपण वरणासाठी जशी शिजवतो अगदी तशी. इथे चिंच गुळाचा कोळ घेतलाय. चिंच आणि गुळ अर्धा तास मी पाण्यामध्ये ठेवला आणि हाताने असा कोळ काढून घेतलाय. इथे 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात. इंचभर आलं घेतलेलं आहे. इथे एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलाय. आत्ता केलेला आपण रस्सम मसाला 3 चमचे घेतलेला आहे. इथे 3 टोमॅटो घेतलेत मी साल काढून. साल काढण्यासाठी गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं मी ही टोमॅटो उकळून घेतली आणि साल काढून घेतलंय. इथे कढीपत्ता घेतलाय थोडासा. पाव चमचा जिरे घेतलेत. पाव चमचा मोहरी घेतले. इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतली. चवीनुसार मीठ आणि इथे थोडासा हिंग घेतलेला आहे. आता आपण छोटासा एक मसाला तयार करूया रस्समसाठी. पुन्हा एकदा छोटासा एक मसाला तयार करायचा आहे रस्समसाठी. तर रस्सम मसाला आपण आधी करून घेतला. तेच भांड मी घेतलेलं आहे, धुतलेलं नाही. इकडे थोडासा मसाला लागलेला आहे त्याच्यामुळे मी तेच भांड वापरते. आपण हे टोमॅटो घालूया. त्याच्यातच कांदाही घालायचा. लसूण आणि आलं पण त्याच्यातच घालायचं आणि थोडंसं पाणी घालून 1 चमचाभर हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं. हे बघा आपला मसाला असा मी बारीक वाटून घेतलेला आहे. आता आपण रस्सम करूया. रस्सम करण्याकरता मी कढई ठेवली गॅसवरती. आपण कढईमध्ये 1.5 पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. आता तेल गरम झालेलं आहे. आपण मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर जिरे घालायचे. जिरे आधी नाही घालायचे, नाहीतर मग जिरे लगेचच करपतात तेलामध्ये. मोहरी चांगली तडतडली. आता आपण जिरे घालूया. त्याच्यातच कढीपत्ता घालूया. आता आपण 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट घाला. आणि रस्सम मसाला केलाय तो आपण 3 चमचे घालूया. चांगला आता हा मसाला तेलामध्ये एकजीव करून घ्यायचा. त्याच्यामध्ये हिंग घालूया थोडासा. आता टोमॅटो, कांदा, लसूण आणि आलं हे वाटलेलं हे वाटण घालूया. चांगलं एकजीव करून घेऊया. आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आपण घोटून घेतलेली तुरीची डाळ घालूया. आता त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालूया. चिंचेचा कोळ नसेल घालायचा तर थोडासा लिंबाचा रस घातला तरी पण चालतो. थोडासा गुळ आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा म्हणजे छान असे रस्सम आंबट गोड तिखट अशी चव येते छान. आता मिक्सरचं भांड धुवून आपण पाणी घालूया. मी गरम पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता आपल्याला गरम पाणी घालायचंय. गरमच पाणी घालायचं म्हणजे रस्समला छान अशी चवही येते आणि रंगही छान येतो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती पातळ तुम्हाला रस्सम करायचंय त्यानुसार पाणी घाला. आता चवीनुसार मीठ घालूया. मसाल्याला थोडंसं मीठ घातलं होतं आपण, त्याच्या अंदाजाने घालूया. आता रस्सम आपल्याला छान 10 मिनिटं मस्त असं बारीक गॅसवरती उकळून द्यायचंय. रस्सम छान उकळलं की मस्त चवीला लागतं. तोपर्यंत आपण आता उडदाची डाळ वाटायची आपल्याला वड्यांसाठी, ती वाटूया. हे बघा, वडे करण्यासाठी मी उडदाची डाळ 4 तास भिजवून घेतलेली, चांगली भिजलेली. हे बघा 2-3 पाण्याने चांगली धुवून घेतली आणि भरपूर पाणी घालून ही भिजण्यासाठी डाळ ठेवून दिली. आता ही डाळ आपल्याला बारीक वाटून घ्यायची. आपण मेंदू वड्याला कशी वाटून घेतो अगदी तशी. आता ही डाळ मी नितळून घेते आधी. हे बघा, आता आपल्याला वडे करण्यासाठी ही भिजवलेली उडदाची डाळ बारीक वाटून घ्यायची. आणि ही डाळ वाटताना लागलं तरच एखादा चमचा पाणी घालायचं, नाहीतर बिना पाणी घालता अशी डाळ वाटून घ्यायची. पातळ जर डाळ झाली तर काय होतं, वडे गोल आपल्याला करता येत नाहीत आणि वडे खूप तेल सुद्धा शोषतात आणि तेलकट होतात.
त्याच्यासाठी शक्य होईल तितकं आपल्याला कमी पाणी घालूनच ही डाळ चांगली बारीक वाटून घ्यायची. आणि ही डाळ वाटत असताना फ्रीजमधलं एखादा चमचा पाणी घालायचं. म्हणजे काय होतं, मिक्सर चालू केल्यानंतर हे भांडं खूप गरम होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, वाटलेलं मिश्रण सारं गरम होतं आणि उडदाच्या डाळीचं तसं मिश्रण गरम झालेलं, त्याचे वडे आपण केले की वडे अगदी चिवट होतात. त्याच्यासाठी थोडा वेळ थांबून मगच एक बॅच झाल्यानंतर दुसरी बॅच आपल्याला बारीक करून घ्यायची. असं करून सारी डाळ ही वाटून घ्यायची. आता आपण थोडी थोडी मिक्सरमध्ये डाळ घेऊया आणि वाटून घेऊया. हे बघा, अशी मी अगदी बारीक डाळ वाटून घेतली. आपण मेंदू वड्यासाठी कशी वाटतो डाळ, अगदी तशी मी बारीक वाटून घेतली. या भांड्यामध्ये डाळ वाटत नव्हती बारीक, म्हणून मी फ्रीजमधलं एक चमचाभर पाणी घातलं आणि अशी डाळ मी वाटून घेतली. हे बघा, वाटलेलं मिश्रण सुद्धा अगदी थंड आहे आणि हे भांडं सुद्धा अगदी थंड आहे. तर ह्याच पद्धतीने उरलेली आपण सगळी डाळ वाटून घेऊया. हे बघा, 10 मिनिटं झालेले मी छान बारीक गॅसवरती उकळवून घेतलंय रस्सम आणि किती मस्त झालंय बघा. सुगंध पण खूप छान येतोय आणि असं पातळ सरसरीतच ठेवलेलं आहे. सांबार सारखं हे रस्सम दाट नसतं, असं पातळच असतं. आता आपण गॅस बंद करून झाकून ठेवूया आणि वडे करूया. बघा, आता डाळ सुद्धा आपली चांगली बारीक वाटून झालेली आहे. चवीनुसार मीठ टाकूया आणि 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण आपल्याला हाताने चांगलं हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचंय. हे बघा, चांगलं मी 4 ते 5 मिनिटं मिश्रण मस्त असं फेटून घेतलेलं आहे, हलकं झालेलं आहे. हे बघा, आपण थोडासा गोळा पाण्यामध्ये टाकून बघूया. पाण्यामध्ये हा गोळा वरती आला मिश्रणाचा की समजायचं हे मिश्रण छान हलकं झालेलं आहे. हे बघा, असा गोळा वरती येतो म्हणजे मिश्रण छान हलकं झालेलं असं समजायचं. आता आपण वडे करूया. बघा, आता वडे करण्यासाठी तेल मी गरम करून घेतलेलं आहे. चांगलं गरम झालेलं आहे तेल. गॅस मध्यम करायचा आणि तेलामध्ये आता वडे आपण एक एक करून घालूया. हे बघा, असं गोल असे वडे घालायचे. तुम्ही चमच्याने सुद्धा घालू शकता. हे बघा, मध्यम गॅसवरती छान 2 मिनिटं हे वडे आपल्याला सोनेरी रंगावरती मस्त तळून घ्यायचे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीक मोठे करू शकता. हे बघा, वडे चांगले असे एकसारखे हलवून घ्यायचे म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखा रंग येतो वड्यांना. मस्त सोनेरी रंगावरती तळलेले आहेत. आपण काढून घेऊया. हे बघा, तुम्हाला ह्या वड्यांमध्ये चिरलेली मिरची, चिरलेली कोथिंबीर किंवा ओलं किंवा सुकं खोबरं किसून घालायचं असेल ना तरी पण तुम्ही घालू शकता, किंवा माझ्यासारखे असे मीठ घालून सुद्धा हे वडे करू शकता. आता हे काढून घेऊया आणि आणखी घालूया. आता आपण अजून वडे घालूया. असं गोल करून घालायचे. हे बघा, हे बघा, हे पण वडे छान तळलेले. आता आपण काढून घेऊया आणि उरलेले सगळे वडे असेच तळून घेऊया. बघा, आता सगळे वडे करून तयार झालेले. किती मस्त झालेत बघा. वरून छान कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून मस्त अशी जाळी सुटलेली आहे वड्यांना. मी तुम्हाला एक वडा कापून दाखवते. हे बघा, किती मस्त कुरकुरीत झालेत वरून. हे बघा, वड्याला किती मस्त जाळी सुटले आणि अगदी मऊ लुसलुशीत वडा झालेला आहे. किती छान झालाय बघा. आता आपण रस्सम आणि वडा एका ताटामध्ये वाढून घेऊया. हे बघा, वाटीमध्ये मी रस्सम काढलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये वडे घालूया. वडे किती मस्त गोल गोल झालेत बघा. वडे करताना थोडासा हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि ओल्या हाताने हे वडे पटापट करून घ्यायचे म्हणजे असे छान गोल गोल तयार होतात. आपण आता वडे घालूया. बघा, किती मस्त रस्सम वडा आपला तयार झालेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा
असा रस्सम वडा तयार करा। हे बघा, नाश्त्यासाठी रस्सम वडा तयार झालेला आहे। मस्त असा गरमागरम आंबट गोड तिखट चवीचा खूप छान झालेला आहे। हे बघा, मेंदू वडे, इडली सांबर ह्याच्यापेक्षा हा रस्सम वडा खायला खूप छान लागतो आणि झटपट होतो करून। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा असा रस्सम वडा नाश्त्यासाठी तयार करा। माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक सुद्धा जरूर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका।